श्री स्वामी समर्थ। आपलं या चॅनलमध्ये स्वागत आहे। आता जे येत्या 9 एप्रिलला गुरुचरित्र पारायण होणार आहे त्याचे बरेचसे नियम आहेत। बऱ्याच जणांना ते नियम काय काय आहे ते माहिती नाही। ज्यांनी अगोदर गुरुचरित्र पारायण केलं आहे त्यांना तर माहिती असेल, पण ज्यांनी पहिल्यांदा पारायण करतायत त्यांच्यासाठी हे नियम आहेत। मी पण पहिल्यांदाच पारायण करते, पण मी केंद्रामध्ये माझा नंबर आहे, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहे मी। त्यांनी जे जे नियम सांगितले ते मी तुमच्यासोबत शेअर करते। गुरुचरित्र पारायणाचे नियम बघूनच बरेच जण म्हणतात की मला गुरुचरित्र पारायण नको, त्याचे भरपूर नियम आहेत म्हणून। पण जर आपण गुरुचरित्र पारायणाचे जर नियम बघूनच जर आपण ते नको म्हणत असू तर मग आपल्याच्यानं ते कधीच करणं होणार नाही। त्यामुळं आपण इच्छा तर ठेवायची की मला गुरुचरित्र पारायण करायचंय म्हणून। गुरुचरित्र पारायण करायची अशी इच्छा जर ठेवली तर ते स्वामी पूर्ण करून घेतीलच आपल्याकडून। ते कसं करून घ्यायचं ते स्वामीवर सोडून द्यायचं। आता गुरुचरित्र पारायण करायचे त्याचे नियम काय काय ते मी तुम्हाला सांगते। आपल्याला जर उद्या गुरुचरित्र पारायण करायचे तर आदल्या दिवशी आपल्याला एका गाईला आणि 5 कुत्र्याला नैवेद्य दाखवायचा आहे गव्हाच्या अन्नाचा। आणि दुसऱ्या दिवशीपासून मग बाकीचे नियम चालू होतील आपले। तर दुसऱ्या दिवशीपासून आपल्याला चमड्याची कोणतीही वस्तू वापरायची नाही। चमड्याची वस्तू म्हणजे आपल्याला चप्पल वापरायची नाही आणि बॅग असं आपल्याला वस्तू वापरायचे नाहीत। परान्न त्यागायचं। परान्न त्याग म्हणजे आपल्याला दुसरं कोणाचंच खायचं नाही, आपण स्वतः घरी बनवलेलंच अन्न खायचं आहे। दुकानावरचं हॉटेलवरचं आपल्याला अन्न खायचं नाही। आणि तिसरं 1 ते 1च अन्न खायचं आपल्याला। 1 ते 1 अन्न खायचं म्हणजे आपण जर गव्हाची पोळी खात असू तर आपल्याला गव्हाचंच खायचे। भाकरी जर खात असू आपण ज्वारीची तर आपल्याला भाकरीच खायची आहे। भाजीचं पण तसंच आहे। जर आपल्याला फळभाजी खाता तुम्ही तर फळभाजी किंवा पालेभाज्या कोणतं पण एकच, आपण दूधही खाऊ शकतो त्याच्यासोबत। त्याच्यामध्ये आपल्याला परत नंतर भाज्यामध्ये कांदा लसूण वापरायचा नाहीये। 7 दिवस आपल्याला कांदा लसूण अजिबात खायचा नाहीये। परत नंतर आपल्याला चटईवर झोपायचं आहे। फरशीवर आपण चटई किंवा सतरंजी टाकून झोपू शकतो। आता बऱ्याच जणांना कमरेचा त्रास असतो, पाठीचा त्रास असतो, खाली नाही झोपू शकत, त्यांनी कॉटवरची गादी काढायची आणि त्याच्यावर चटई किंवा सतरंजी टाकून आपण झोपू शकतो। परत नंतर आपल्याला दररोज जी आपण सेवा करतो, जे स्वामी सेवेकरी आहेत ते दररोजचं 3 अध्याय आणि आपल्या आपल्या जे पद्धतीनं कोणी 11 माळी जप करतं, कोणी 2, कोणी 3, ती आपली जी रेग्युलरची सेवा आहे ती नित्यनेमानं करायची आहे आपल्याला दररोज न चुकता। परत नंतर आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे 7 दिवस। परत आपल्याला जे आपण ग्रंथ वाचतो, कोणी पारायण घरी करल, कोणी केंद्रामध्ये करल। केंद्रामध्ये केलं तरी पण आपल्याला तो ग्रंथ जागच्या जाग्यावरच ठेवायचा आहे, ते आपल्याला ग्रंथ घरी आणायचा नाहीये। आणि घरी केलं तरी पण आपण अशा ठिकाणी पूजा बांधायची की तिथं धक्का लागता कामा नये किंवा तो ग्रंथ उचलून आपल्याला बाजूला ठेवावा लागल अशा ठिकाणी करायचं नाही। एकदा पूजा बांधली की ती आपल्याला 7 दिवस तशीच ठेवायची आहे। तो ग्रंथ एका पिसामध्ये आपल्याला झाकून जाग्यावरच 7 दिवस ठेवायचा आहे। परत नंतर आपल्याला दररोजचं संध्याकाळी विष्णू सहस्त्रनाम नामाचे वाचन करायचे आहे, जेणेकरून आपण पारायण काळामध्ये जे काही कळत न कळत ज्या चुका घडतात आपल्याकडून त्यामुळे आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पण वाचन करायचं आहे। जर विष्णू सहस्त्रनाम आपल्याला जमत नसेल तर आपण मोबाईलवर पण लावू शकतो आणि ऐकू शकतो। आणि या इतके नियम आहेत गुरुचरित्र पारायण करण्याचे। मी पण पहिल्यांदाच पारायण करते। जर यामधला कोणता नियम राहिला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि ते तुम्ही कमेंट केल्यानंतर मी पण पाहू शकेल आणि बाकीच्याला पण कळेल। आणि मी ह्या चॅनलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ अपलोड केला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी या चॅनलवर स्वामींचे अनुभव शेअर करणार आहे, जे की मी पण स्वामी सेवे करूनच ऐकले होते अनुभव आणि नंतर ह्या सेवेमध्ये आले। तर मला वाटलं की आपण पण असे स्वामी सेवेचे अनुभव शेअर करावं, जेणेकरून बाकीच्यांना पण जे आहेत त्रासामध्ये दुःखामध्ये ते स्वामी सेवेचे अनुभव ऐकतील आणि स्वामी सेवेमध्ये येतील।
कारण की आपल्याला असा काही विश्वास आपल्याला बसत नाही. जेव्हा कोणी आपल्याला सांगेल की हां, हे केल्यामुळे आपलं दुःख जाऊ शकतं, तुम्ही हे करून बघा, माझ्यासोबत घडलेलं आहे, तर असं ऐकल्यानंतर आपण नक्की स्वामी सेवेमध्ये येऊ शकतो. म्हणून मी या चॅनलवर स्वामी सेवेचे अनुभव सांगणार आहे. जर कोणाला असे स्वामी सेवेचे जर काही अनुभव आले असतील तर कमेंट करून नक्कीच सांगा, म्हणजे मी ह्या चॅनलवर तुमचे अनुभव शेअर करू शकल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर बाकीच्यांना शेअर करा, कारण की ज्यांना हे नियम माहिती नाहीत त्यांना पण हे नियम माहिती होतील आणि ते पण गुरुचरित्र पारायण करू शकतील. श्री स्वामी समर्थ.